आणि आखातातल्या सगळ्या युद्ध परिस्थितीचा सगळ्यात मोठा परिणाम कशावरती होऊ लागलाय तर तो हॉटेल व्यवसायावरती होऊ लागलेला आहे। कारण गॅसचा पुरवठा, इंधनाचा पुरवठा हा मर्यादित स्वरूपात होतो आणि याचा परिणाम म्हणजे बंगलोरमधली सगळी हॉटेल ही ठप्प झालेली आहेत, बंद पडली आहेत आणि मुंबई सुद्धा अगदी त्याच उंबरठ्यावरती आहे। बंगळुरूमध्ये हॉटेल्स बंद झालेली असताना मुंबईतली 20% हॉटेल्स बंद करावी लागलेली आहेत। हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसतोय आणि जर का इंधनाचा तुटवडा, गॅसचा तुटवडा पुढचे 3 दिवस असाच सुरू राहिला तर मुंबईतली सुद्धा 50% हॉटेल्स म्हणजे अर्धी हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। सोबतच खानावळींना सुद्धा याचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे विद्यार्थी असोत, पर्यटक किंवा सर्वसामान्य सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतोय। तर हॉटेल व्यवसायाला या युद्ध परिस्थितीचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे। पुढच्या काही दिवसात इंधनाचा पुरवठा सुरळीत झाला नाही, गॅस पुरवठा हा वेळेवर होऊ शकला नाही तर मुंबईतली सुद्धा जवळपास 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। हॉटेल व्यावसायिकांनी या सगळ्या संदर्भात नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेऊया। सध्या बघायला गेलं तर खूप भयंकर वाईट परिस्थिती आहे। गेले गुरुवारपासून सिलेंडरचं शॉर्ट सप्लाय आहे आणि आजच्या एक्झॅक्ट ग्राउंड रियालिटी म्हणजे 20 ते 30% हॉटेल्स बंद आहे आणि असंच परिस्थिती चालत राहिलं तर आम्हाला अजून हॉटेल्सला स्ट्रिक्टली हॉटेल्स बंद करायला लागणार। 20% हॉटेल बंद झालेत आणि असं तुमचं सध्याची माहिती आहे? हां, आमचे जे मेंबर्स 20% हॉटेल सिलेंडरचं शॉर्ट सप्लायमध्ये बंद झालं आहे। 100 डिश मेनू आहेत ते आता ऑटोमॅटिक 10 वर येणार आणि असे मेनू आम्ही डिझाईन करणार ह्या टेम्पररी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये की जे फक्त गरम करून द्यायचंय। म्हणजे तुम्हाला तेच डिश ऑर्डर करायची, याच्यावर बल्कमध्ये तुम्ही शिजवून करू शकतो, तेवढंच होणार ते। समजा इडली आहे, इडली आहे, वडा आहे, डोसा तर होऊच शकत नाही। डोसाला कंटिन्युअस गॅस फ्लो पाहिजे, त्यामुळे डोसा पहिला बंद होणार। हां, तो इडली आणि तुम्हाला डोसा मिळेल आणि बाकी जे शिरा, उपीट एकदा करून ठेवलेलं तेवढं तुम्हाला मिळणार, करून मिळणार असं आता सगळे डिश बंद होणार।